नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 11 बघणार आहोत. सेशन 11 मध्ये जे दिलेले आहे बघा, गाइडेड डू इट युअर सेल्फ ही टेस्ट अगोदर दिली, आपण ती बघूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे टू पुट द डिलिव्हरी अँड रिटर्न ॲड्रेस ऑन अन एनव्हलप इन द प्रोव्हाइडेड वर्ड फाईल. Go to the mailing tab, click on envelopes and enter the delivery and return address. तर या डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात अगोदर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रेफरन्स टॅब यामध्ये मेलिंग टॅबला क्लिक करायचं आहे. मेलिंग टॅबमध्ये आल्यानंतर एनव्हलप्स या ऑप्शनला क्लिक करा. इथे आल्यानंतर एक विंडो ओपन होईल आपल्यासमोर. तर अशा प्रकारे ही विंडो ओपन होईल. यामध्ये रिटर्न ॲड्रेसमध्ये काहीतरी ॲड्रेस टाईप करा आणि कॅन्सल करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू प्रिंट अन ॲड्रेस ऑन अन एनव्हलप. गो टू द मेलिंग टॅब, सिलेक्ट एनव्हलप्स, देन क्लिक ऑन ऑप्शन and choose printing option. Now select the face down option, then click on OK and select print. हा प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्युमेंटमध्ये क्लिक करा, मेलिंग टॅबमध्ये क्लिक करा. मेलिंगमध्ये आल्यानंतर एनव्हलप या ऑप्शनला क्लिक करा. एनव्हलपमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन्स या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये प्रिंटिंग ऑप्शन यावरती क्लिक करा. यामध्ये फेस डाऊन या ऑप्शनला क्लिक करा, ओके करा आणि क्लोज करा आणि सबमिट करा. पुढे आहे टू क्रिएट अँड प्रिंट लेबल. यूज द लेबल कमांड फॉर दिस. गो टू द मेलिंग टॅब, क्लिक ऑन द एनव्हलप ऑप्शन, देन फ्रॉम द डायलॉग बॉक्स दॅट appears select the label option. तर मेलिंग टॅबमध्ये आपल्याला जायचे, त्यासाठी सर्वात अगोदर एनव्हलप या ऑप्शनला क्लिक करायचे. इथे आल्यानंतर तुम्हाला लेबल या ऑप्शनला क्लिक करायचे आणि क्लोज करून सबमिट करायचे. शेवटचा प्रश्न इन द प्रोव्हाइडेड डॉक्युमेंट टू यूज द स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड. गो टू द मेलिंग टॅब, then click on the start mail merge option. Next select the step by step mail merge wizard. A box will appear on the right side of the document. Explore the given option. The mail merge wizard ही आपल्याला स्टेप प्रोसेस करायची. त्यासाठी आपण मेलिंग या टॅबमध्ये क्लिक करायचे. त्यानंतर यामध्ये स्टार्ट मेल मर्ज या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये सर्वात शेवटी दिलेला आहे स्टेप बाय स्टेप मेल मर्ज विझार्ड हा ऑप्शन, त्यावरती क्लिक करा आणि यानंतर इथे सबमिट करा. तर इथे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करा, येस करा. यानंतर आता आपण बघणार आहोत सिम्युलेशन क्वेश्चन्स. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, टेम्पलेट्स कॅन easy our workload and they increase efficiency. Now search for the online template volunteer form and create it in your MS Word. तर यामध्ये टेम्पलेट सर्च करायचे. त्यासाठी या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या बॉक्समध्ये क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर एक टेम्पलेट येईल तुमच्यासमोर. त्या टेम्पलेटवरती क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट या ऑप्शनला क्लिक करा. Next, simply click Save As to save the most recent version of the document. So, save the given document on your desktop using Save As with the name volunteer form. तर डॉक्युमेंट सेव्ह करायचे, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह ॲजला क्लिक करा. यानंतर इथे डेस्कटॉप या ऑप्शनला क्लिक करा आणि यानंतर इथे फाईल नेममध्ये क्लिक करा आणि इथे करा सेव्ह. तर अशा प्रकारे सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट पूर्ण झाली. सेल पाथ लर्निंग प्रोसीड करूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर कॅन यू फाइंड द स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन इन द मेलिंग टॅब. तर याचा आन्सर आहे बघा,
Second, in the create group. Next question, when using the envelope command in the mailing tab of MS Word, what does it allow you to do? तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट क्रिएट पर्सनलाइज envelopes for letters. And next question, under which option does the finish and merge tool used for finalizing and printing documents fall in MS Word? करेक्ट आन्सर आहे बघा याचा थर्ड फिनिश ग्रुप. यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ द ॲड्रेस ब्लॉक अँड ग्रीटिंग लाईन feature in the mailing tab of Microsoft Word? Correct answer आहे याचा fourth. It is used designing the visual layout of greeting cards in Word. Sorry. या क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड. Next question. What is the function of a preview result group in the mailing tab of Microsoft Word? The correct answer आहे याचा थर्ड टू सी फिनिश लेटर फॉर इच रिसिप्शन. तशा प्रकारे सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालंय. आता आपण बघणार आहोत यामध्ये सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे राहुल वॉन्ट टू राईट अ पोएम ऑन हिज कम्प्युटर अँड डेकोरेट it with colorful fonts. Which type of application software should he use? तर करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिया नीड टू मेक अ बार ग्राफ ऑफ हर मंथली एक्सपेन्सेस. व्हॉट काइंड ऑफ सॉफ्टवेअर शुड शी यूज? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे Sunil want to compare two shops, sales data and prepare a small report. Which software will help in both storing data and writing about it? Correct answer आहे third. Spreadsheet and word processor. Next, Ritu made a birthday invitation in PowerPoint and added animations. What kind of software did she use? Correct answer आहे याचा second presentation software. Next question I Arjun is confused between system software and application software. What can help him identify the difference? The correct answer आहे याचा third. Application software help user do specific task. Next, in a school computer lab, one student is typing text, another is doing calculation. Which software types are they likely using? Correct answer is second, typing word processor, calculation spreadsheet. Next question, a student clicks on a small picture of printer on the screen. What part of the user interface is this? Correct answer is third, icon. Next, Ravi sees a long strip with my options at the top of MS Word. What is this part called? Correct answer is third, ribbon. And second last question, which of these help the user interact with application software using pictures and buttons instead of typing commands? Correct answer is third, GUI. A student sees two user interface. One is full of icon and buttons. The other has only a black screen with text. What is the second one called? Correct answer is second, CLI. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 11 या ठिकाणी पूर्ण झाले. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.